ठाणे शहर सध्या विकासाच्या नावाखाली एका गंभीर पर्यावरणीय संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. बेसुमार वृक्षतोड, तलावांचे होत असलेले उच्चाटन आणि खाडीतील वाढते प्रदूषण यामुळे शहराचा नैसर्गिक समतोल झपाट्याने ढासळत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला संताप हा केवळ आंदोलनापुरता मर्यादित नसून तो ठाणेकरांच्या भवितव्याशी थेट जोडलेला इशारा आहे. शहरातील विविध प्रकल्प, रस्ते, इमारती आणि काँक्रिटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात आहेत. पर्यावरणाचा विचार न करता चाललेली ही वृक्षतोड उद्या ठाणेकरांच्या आरोग्यावर, पाण्याच्या उपलब्धतेवर आणि हवामानावर गंभीर परिणाम घडवू शकते. त्यामुळे कोणत्याही भागात वृक्षतोड करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींची लेखी संमती बंधनकारक असावी. ही मागणी केवळ योग्यच नव्हे तर आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी जबाबदारी झटकून टाकत असतील तर प्रशासनावर अंकुश कोण ठेवणार, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरतो. ठाणे हे एकेकाळी तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र आज केवळ 42 तलाव शिल्लक असून तब्बल 30 तलाव विकास कामांच्या नावाखाली बुजवले गेले आहेत. कावेसर हा एकमेव तलाव आपल्या नैसर्गिक स्वरूपात टिकून आहे. ही बाबच परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित करते. तलावांचा नाश म्हणजे केवळ पाणीसाठ्यांचा ऱ्हास नव्हे तर संपूर्ण परिसंस्थेवर झालेला घाव आहे. याहूनही भयावह चित्र ठाण्याच्या खाडीचे आहे. पूर्वी 10 ते 55हून अधिक माशांच्या प्रजाती असलेली खाडी आज प्रदूषणामुळे जवळपास निर्जीव होत चालली आहे. केवळ 5 प्रजाती उरल्या असल्याची माहिती ही पर्यावरणीय आपत्तीची स्पष्ट घंटा आहे. येऊरच्या जमिनींच्या मालकीबाबत उपस्थित केलेले प्रश्नही स्थानिक अस्मितेचा मुद्दा अधोरेखित करतात. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत असेल तर तो विकास कशासाठी, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण हा केंद्रबिंदू ठरायला हवा. ज्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यात पर्यावरण संरक्षणाची ठाम हमी नसेल अशा उमेदवारांना नाकारण्याची मानसिकता ठाणेकरांनी स्वीकारली तरच खरा बदल शक्य आहे. विकास आणि निसर्ग यांचा समतोल राखणे ही काळाची गरज असून अन्यथा ठाणे शहराची ओळखच इतिहास जमा होण्याची भीती नाकारता येत नाही.